हाय मित्रांनो, कुणाला बिर्याणी खायची माझ्या हातची आणि ते पण कलरफुल बिर्याणी. इतकं टेस्टी बिर्याणी झाली होती, खरंच सांगते तुम्हाला. खूप टेस्टी आणि दिसायला पण किती सुंदर झाली बघा ना. बघितल्या खाऊशी वाटतं का नाही? तर खाऊ चला माझ्या हातची बिर्याणी. तर बिर्याणीचा किस्सा सांगते तुम्हाला, थोड्या वेळाने सांगतेचा. तर ऑलमोस्ट आपण बिर्याणी कशी बनवायची तुम्हाला मी सांगते. बिर्याणी तर सर्वांनाच येते, पण मी सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे. आपण काय जास्त काही वापरत नाही मटेरियल वगैरे. तर सिंपल पद्धतीने बघा, 5-6 कांदे कापले पटापट आणि 2च टोमॅटो कापले मी. आणि एकीकडं म्हणजे नाही का काय केलं माहिती आहे का, कांदा कापून झाल्यावर लाल करायला इकडं टाकलेच आहे मी. पण शेजारी ना भात पण शिजून घेते त्याच्यात नाही का खडे मसाले वगैरे टाकले आणि अर्धा लिंबू कापले आणि टाकले. एक 80% शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर पाणी गाळून ते भात तयार करून ठेवून टाकले. आणि इकडं म्हणजे काय करत होते, कांदा लाल करत होते आणि त्याच्यात 2च टमाटे कापलेले टाकले मी आणि ते पण मसाल्यासाठी बरं का. आणि चिकन पण मी मॅग्नेट करून ठेवले होते. त्याच्यात काय अद्रक लसूणचं पेस्ट मसाले वगैरे नाही का, दुसरं काय नाही एवढं. पण तेवढं सिंपल साधं पद्धतीने, कारण चिकन ना खायला छान लागतो म्हणून. तर त्याच्यानंतर ते सगळे वगैरे टाकले आणि मस्त मसाले वगैरे टाकले, मीठ वगैरे टाकले. मेन मीठ मिठाशिवाय अन्नाला चव नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्याच्यानंतर इकडं मी जिलेबीचे कलर आणले होते, एक हिरवा कलर आणि एक ऑरेंज कलर. का तर कलरफुल बिर्याणी बनवायची होती. आणि इथं मी शिजवून घेत होते चिकन. आणि ते पण एक 5-7-8 मिनटं शिजवून घेतले नाही का जरा मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर बघा तेल केवढं सुटलं होतं. त्याच्यानंतर मी काय केलं, हे म्हणजे तांदूळ जे शिजवलं होतं ना 80%, ते भात डायरेक्ट टाकलं त्याच्यातच. म्हणजे थर वगैरे नाही केले, डायरेक्ट टाकले मी. कारण मला फास्ट करायचं होतं. तर एवढं कुठाने कोण करा म्हणून डायरेक्ट टाकले मी. आणि हिरवा कलर आणि ऑरेंज कलर टाकले बरं का ह्या साईडला. कलरफुल बिर्याणी पोरांना कसं वाटतं, कलरफुल असलं की छान वाटतं ना. आणि वरनं पुदिना वगैरे टाकलं. त्याच्यानंतर तूप नाही चालत आमच्या घरात म्हणून मी अमूल बटर टाकले. आणि त्याच्यानंतर तवा ठेवला आणि तवा ठेवल्यानंतर मी काय केले, हे डायरेक्ट आहे ना बिर्याणीचं पातेलं आहे ना डायरेक्ट ठेवले. जवळजवळ किती 30-40 मिनटं ठेवले बरं का. 40 मिनटं ठेवले, झाकण लावून ठेवले आणि त्याच्यावर आहे ना आपलं तवली भरून पाणी ठेवले, म्हणजे नाही का घट्ट, जेणेकरून नाही का त्या आतलं वाफ नाही यायला पाहिजे. आणि गॅस पण नाही का थोडं बारीक थोडं मोठं, थोडं बारीक थोडं मोठं ठेवत असते. आणि हे दीदी तुम्हाला सांगत होती बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक किस्सा सांगते नाही का, मागाशी तुम्हाला सांगितलेले. तर बिर्याणी ना, मी म्हणलं दीदी झालं, चल आपण बिर्याणी दाखवू त्या. म्हणलं बिर्याणी झालेले ताटात काढून दाखवू म्हणलं कसं झाले. तर तुमच्या लोकांना नाही का. तर अक्षरशः काय सांगावं तुम्हाला, कावळ्याने वास घेतलं की आला, की नाही का आला आणि काव काव करायला लागला नाही का. म्हणजे बिर्याणीचा वास आला की आला, लगेच खिडकीत आला बघा. दिसलं का तुम्हाला त्याची चोच बघा बरं. म्हणजे मी ताट वाढूनच घेत होते की तेवढंच तो आला आणि काव काव करायला लागला. मग लगेच मी काय केलं, एका प्लेटमध्ये बिर्याणी घेतली, दीदीला म्हणलं जा टाकू वरती, त्याला खाऊशी वाटले. आणि तुम्हाला तर माहिती आहे, दाणे दाणे पेले काय खाणेवाले का ना. तर वरती लगेच टाकायला लावले. तर तरी तो इथंच काव काव करत होता, पण दीदीने टाकलं आणि प्लेट असं झटकलं ना, टंग म्हणून आवाज आला नाही का. प्लेटचं लई इथनं पळून गेला बरं का. बघा ना, म्हणजे कसं आहे ना ट्युनिंग इकडून. त्याने लगेच आवाज घेतला एक टंग म्हणून, दीदीने असं प्लेट आपटलं थोसं नाही का, भात लागलेला असतं आपटलं की पळत पळत आला. त्याच्याबरोबर अजून भरपूर कावळे आले आणि त्यांनी पण बिर्याणीचा आस्वाद घेतला मस्तपैकी. तर बघा कसं असतं ना, दाणे दाणे पेले काय खाणेवाले का ना. म्हणजे कावळे पण घेतात माझी बिर्याणीचा वास. तर आणि भांडणं करत होते बिर्याणी खाताना. आणि दीदी त्यांना ओरडत होते, भांडणं